गौतम बुद्धांची महाबोधी विहार खुले, महाबोधी विहार खुले, आमचं विहार आमच्या ताब्यात। महाबोधी बुद्धविहार मुक्तीसाठी आता गावखेड्यातून आंदोलनाला सुरुवात। प्रतिनिधी भिकाजी दाभाडे, जानेफळ ग्रामीण। नमस्कार, मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह मध्ये आपले स्वागत करते। भिक्षू शीलरत्न थेरो यांच्या मार्गदर्शनात जानेफळ तालुका मेहकर सर्कलमधील बांधव हे महाबोधी विहार बुद्धगया मुक्तीसाठी जे भिक्खू उपोषण करीत आहेत त्यास जानेफळ सर्कलमधील सर्व बौद्ध बांधवांचा पाठिंबा असून महाबोधी बुद्धविहार हे एक बौद्ध समाजाचे धार्मिक स्थळ आहे। तथागत भगवान बुद्ध यांचे ज्ञानप्राप्तीचे ठिकाण असून ते बौद्ध धर्मीयांसाठी पूजनीय आहे। या ठिकाणी बौद्धांच्या विचाराने प्रेरित झालेले देश विदेशातील बौद्धांचे अनुयायी येत असतात, परंतु त्या ठिकाणी काही समाजकंटक त्यांच्या स्वार्थासाठी महाबोधी बुद्धविहारावर आपला अधिकार दाखवत आहे। हा त्यांचा खोडसाळपणा असून जर जगामध्ये चर्च हे ख्रिश्चनांच्या ताब्यात आहे, मस्जिद ही मुस्लिमांच्या ताब्यात आहे, गुरुद्वारा हे शिखांच्या ताब्यात आहे, मंदिर हे हिंदूच्या ताब्यात आहे, मग महाबोधी बुद्धविहार हे बौद्धांच्या ताब्यात असायला हवे असे सर्व देश विदेशातील भगवान बुद्धाला मानणाऱ्या त्यांच्या अनुयायांचे मत आहे। सदर महाबोधी बुद्धविहारात बुद्धांच्या मूर्त्या असून समाजकंटकांनी त्या मूर्त्या ह्या 5 पांडवांच्या आहेत असा अपप्रचार करणे चालू केले आहे, परंतु सदर सर्व मूर्त्या ह्या भगवान तथागत गौतम बुद्धाच्या असून तेथे हिंदू देवतांचे मूर्तीपूजन चालू केले आहे। अशा प्रकारचा घाणेरडा खोडसाळपणा चालू केला आहे। ते महाबोधी बुद्धविहार बौद्ध लोकांच्या ताब्यात देण्यात यावे याबाबत निवेदन पोलीस स्टेशन अधिकारी जानेफळ यांना देण्यात येत असून या महाबोधी बुद्धविहार मुक्ती लढ्यासाठी जानेफळ सर्कलमधून ॲडव्होकेट बबन वानखेडे, ज्येष्ठ पत्रकार रवींद्रजी वाघ, नारायण अवसरमोल, शंकर सरदार, के.टी. वानखेडे, भीमराव सरदार, जालिंदर वानखेडे, मिलिंद कंकाळ, सुरेश सरदार, अनिल वानखेडे, सुनील वानखेडे, संतोष दाभाडे, रामेश्वर शिरसाट, कैलास वानखेडे, किरण ताजने, विजय कांबळे, सदाशिव वाघमारे, भगवान जाधव, मिलिंद जाधव, सिद्धार्थ वानखेडे, संजय वानखेडे, बिहारी गणेश चंदे, सुभाष घेवंदे, भीमराव शिरसाट, भिकाजी सपकाळ, दिनकर घेवंदे, वसंता अवसरमोल, संजय खरात, संजय घायवट, सुनील अंबोरे, उमाकांत मिसाट, देवानंद वानखडे, पत्रकार इत्यादी उपस्थित होते। महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह जानेफळ ग्रामीण प्रतिनिधी भिकाजी दाभाडे तसेच मी भाग्यश्री यांच्यासह आपली रजा घेते। भेटूया पुढील बातमी सत्रात। नमस्कार। महाबोधी विहार हे अनेक वर्षापासून ब्राह्मणाच्या ताब्यात आहे आणि ते बुद्धविहार बौद्ध समाजाच्या ताब्यात द्यावं यासाठी गेल्या 9 ते 10 दिवसापासून जागतिक लेवलवर बौद्ध भिक्खू तिथं आंदोलन आणि उपोषण करत आहे। त्याबद्दल आपल्या पोलीस स्टेशन मार्फत राष्ट्रपतीला निवेदन देण्यात येत आहे आणि आपले धम्मगुरू शीलरत्न भंते यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदन देण्यात आहे। भंतेजी, आपलं मत काय? नमो बुद्धा, जय भीम। जे अनेक वर्षापासून जे काही त्या ठिकाणी समाजकंटक भगवान बुद्धाचं विहार हे आपल्या ताब्यात घेऊन त्या ठिकाणी आपल्या स्वार्थासाठी त्या ठिकाणी राहत आहेत आणि त्या ठिकाणी भगवान बुद्धाची सदोतीत त्या ठिकाणी विटंबना होत आहे। ती विटंबना थांबवण्यासाठी आणि ते बुद्धविहार आपल्या ताब्यात घेण्यासाठी खऱ्या अर्थाने आपण सर्वांनी प्रयत्नशील राहिलं पाहिजे। जोपर्यंत आपण एका ठिकाणी येणार नाही, संघटित होणार नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थाने ते बुद्धविहार आपल्याला ताब्यात मिळू शकणार नाही। म्हणून ज्याप्रमाणे हिंदूचं मंदिर हे हिंदूंच्या ताब्यात आहे, मुस्लिमांचं मस्जिद हे मुस्लिमांच्याच ताब्यात आहे, त्याच्यावर कोणाचा अधिकार नाही। जसं मस्जिद ख्रिश्चन असेल, ख्रिश्चनाचं चर्च असेल किंवा गुरुद्वार असेल हे त्यांच्या ताब्यात आहे, त्याचप्रमाणे बौद्धांचं बुद्धविहार हे बौद्धांच्या ताब्यात असलं पाहिजे हे असं या ठिकाणी मी सर्वांना सांगतो। आणि आपण या ठिकाणी सर्वांनी आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी ज्या काही मूर्त्या लावलेल्या आहेत त्या भगवान बुद्धाच्या आहेत आणि बुद्धाच्या जे काही 28 बुद्धामधले ते बुद्ध त्या ठिकाणी दाखवलेले आहेत। मग ते 28 बुद्धामधले काही बुद्ध दाखवलेत, पण त्या ठिकाणी काही लोक त्या ठिकाणी सांगतात की ते 5 पांडव आहेत
आणि ते 5 पांडवाचे म्हणून त्या ठिकाणी सर्वांना सांगतात आणि त्या ठिकाणी सुद्धा पिंडदान होत आहे. हे पिंडदान म्हणजे काय, त्याचा अर्थही तो कोणाला कळत नाही. पिंडदान म्हणजे चारिका करणे. भिक्षू संघ ही चारिका करत असतात, त्यालाच पिंडदान म्हणतात. पण त्याने त्या ठिकाणी वेगळं नाव दिलं. म्हणून या ठिकाणी आपण सर्वांनी साथ द्यावी आणि सर्वांनी एकत्रित यावं. आणि जे बुद्धविहार आहे ते आपल्या सर्वांच्या ताब्यात, बौद्धांच्या ताब्यात मिळावं अशी या ठिकाणी गौतम बुद्धाची एनर्जी ज्या ठिकाणी तथागत भगवान गौतम बुद्धांना बुद्धत्व प्राप्त झालं, ते बुद्धविहार, ते बिहार मधलं बोधगये मधलं बुद्धविहार हे काही समाजकंटकांच्या ताब्यामध्ये आहे. आणि 1949चा ते कायदा दाखवतात आणि 26 जानेवारी 1950 पासून देशाची घटना अंमलात आणली असून ते जुना कायदा दाखवून ते बुद्धविहार त्यांच्या ताब्यात घेऊन लाखो करोडो रुपयाची ते देणगी हस्तगत करतात. अशा समाजकंटकांच्या ताब्यातून आपल्याला बुद्धविहार हे मुक्ती झाली पाहिजे.